माधवी 2-4 दिवसात कॉलेजला येईल अशी जी आशा वर्षा आणि तिच्या मैत्रिणींना होती, त्या उलट आठवडा झाला तरी माधवी कॉलेजला आली नाही. शेवटी काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी ती एके दिवशी माधवीच्या घरी गेली. तिला बघून माधवीची आई काहीशी सुखावली, कारण तिने काय झाले आहे ते घरी कोणालाच सांगितले नव्हते. पण आता वर्षा आली होती. वर्षा माधवीची खूप जवळची मैत्रीण होती. आता नक्की काय झाले ते कळणार होते. आईने तिला व्यवस्थित समजावून माधवीच्या रूममध्ये पाठवले. काय गं, काय झाले? आठवडा झाला कॉलेजला का येत नाहीस? माधवीने तिच्या रूममध्ये शिरत विचारले. तिच्या रूममध्ये नुसता पसारा पडला होता. आठवड्यापासून रूममध्ये आवराआवर केलेली दिसत नव्हती. काही नाही गं, कॉलेजला यावे असे वाटतच नाही. असे काय झाले? जाऊ दे, तू बोल, तू कशी आहेस? बरं झाले आलीस ते. मी पण खूप बोर झाली होती. विषय बदलू नकोस. काय झाले ते मला सांग. अगं काही झालेले नाही. खरंच तुला माझी शपथ आहे. आत्ता सांग. माधवी काही तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हती आणि आता तिने आपली शपथ घालून तिला बरोबर कोंडीत पकडले होते. वर्षा, त्या दिवशी मी शशांकला पुन्हा विचारले गं, पण तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे आणि आता कॉलेजला आल्यावर पुन्हा पुन्हा तो समोर येत राहिला तर मी स्वतःला नाही गं सावरू शकत. त्यामुळेच मला कॉलेजला यावेसे वाटत नाही. अगं पण तू चांगली शिकावीस, किमान ग्रॅज्युएट व्हावीस अशी तुझ्या आईवडिलांची इच्छा आहे ना. मग अशा गोष्टीचा ताप घेऊन तू शिक्षण अर्धवट सोडणार का? माधवी तिला समजवायचा प्रयत्न करत होती. तुला तर माहीत आहे की माझा अभ्यास काय आहे. जेमतेम पास होऊन मी असे काय दिवे लावणार आहे? त्यापेक्षा नकोच. माधवी तिचे म्हणणे खोडून काढत म्हणाली. ठीक आहे, आता तू ठरवले आहेस तर मग मी काय बोलणार. चल मी येते, वर्षा उठत म्हणाली. अगं आत्ता चालीस आणि लगेचच काय निघालीस? नाही, जाते असं म्हणून वर्षा तिथून बाहेर पडली. पण रस्त्यात ती त्याच गोष्टीचा विचार करत होती. हा शशांक आला आणि सगळा गोंधळ झाला होता. त्याला पण काय माज होता माहीत नाही. ती इतके प्रेम करत असून पण त्याला तिचे प्रेम दिसत नव्हते. त्याला एकदा जाब विचारायचाच असे तिच्या मनात बोलत ती घरी निघाली. दुसऱ्या दिवशी शशांक तिला भेटला आणि पण एकटाच. मग काय शशांक, काल माधवीकडे गेली होती? हो का, काय झाले? बरी आहे ना ती? नाही, आठवडाभर झाली आली नाही कॉलेजला म्हणून विचारतोय. आता ती कॉलेजला येणार नाही कधीही. का? असे काय झाले? तुला चांगले माहीत आहे काय झाले ते. ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते आहे पण ते तुला दिसत नाही. पण तू तिला सारखे नाही म्हणून तिला आणखीन दुःख देतोस. तुला आवडत नाही म्हणून ती स्वतःला बदलायला लागले. भांडणे वगैरे तिने सोडून दिलीत. याआधी अशी तिला कोणासाठी बदलताना मी तरी पाहिली नाही. अगदी महेश भाईसाठी पण नाही. वर्षा क्षणभर बोलायची थांबली. ती धड जेवत नाही की घरात कोणाशी बोलत नाही. तिची आई मला सांगत होती, दिवसेंदिवस आपल्या रूममध्येच बसून असते. अशाने ती वेडी होईल. मी तिला खूप जवळून ओळखते. आयुष्यात पहिल्यांदा तिला कोणी आवडले होते पण त्यात पण तिचा अपेक्षाभंग झाला. ती यातून सावरणे कठीण आहे, वर्षा म्हणाली आणि त्याच्या उत्तराची अपेक्षा करत होती. पण शशांक निर्विकारपणे बसून विचार करत होता म्हणून ती तिथून क्लासमध्ये निघून आली. शशांक शांतपणे परिस्थितीचा विचार करत होता. त्याच आणि महेशचे मैत्रीपूर्ण संबंधात आता तिच्यामुळे खूपच वाद उठणार होते. यावर एकच उपाय त्याला दिसत होता. उलट सुलट विचार करून शेवटी तोच निर्णयावर आला होता. संध्याकाळी त्याने स्थळ बाईक तिच्या घराकडे वळवली. दरवाजा वाजवल्यावर तिच्या आईने दरवाजा उघडला. नमस्कार आई, मी शशांक, महेश आणि माधवीचा मित्र आहे. अरे तू शशांक आहेस का? आई पटकन म्हणाली. तसा तो चमकला. अरे त्या दिवशी त्या गुंडांच्या तावडीतून माधवीला सोडवलंस ना? महेश मला सांगत होता. अच्छा ते होय. नेमका मी पण उशिरा निघालो होतो आणि रस्त्यात मला तो सगळा प्रकार दिसला म्हणून. ये आत ये. आईने त्याला आत घेतले. माधवी कॉलेजला येत नाही म्हणून मी पाहायला आलो होतो. अरे काही कळत नाही, कोणाशी काही बोलत नाही, काय झाले ते सांगत नाही. आठवडा झाला आपल्या रूममध्येच बसून आहे. जरुरीपुरती बाहेर येते, धड जेवत नाही की कॉलेजला जात नाही. मला तर बाई या मुलीचे काही कळत नाही. मी बघतो कुठे आहे ती. तिच्या रूममध्ये आहे. तू बस तिच्या रूममध्ये, मी तुला चहा आणते. आईने शशांकला तिची रूम दाखवली. त्याने दरवाजा ढकलला पण आतून बंद होता म्हणून त्याने दरवाजा वाजवला. काही वेळाने दरवाजा उघडला आणि त्याला समोर बघून माधवी चमकली. एक चमक तिच्या डोळ्यात चमकली आणि सावकाश कमी कमी होत नाहीशीही झाली. काय झाले? काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची? तिच्या मागे तिच्या रूममध्ये शिरत त्याने विचारले. ती त्यावर काही म्हणाली नाही पण तिचे डोळे पाणवले होते हे त्याच्या लक्षात आले होते. तू कशाला आलास? सहजच आलो. म्हटलं बघू तरी काय झाले. तू ऐकणार नाहीस तर. आता काय झाले? तुला त्या दिवशी इतके समजावले पण सगळे पालथ्या घड्यावर पाणी. आता माझ्याकडे पण काही पर्याय राहिला नाही. म्हणजे
मी कॉलेज सोडतोय. उद्या त्याबद्दल सगळ्या प्रक्रिया पूर्ण करीन. माझ्या गावाकडे मला ॲडमिशन मिळून जाईल. पण आता इथे राहणे मला शक्य नाही. तो क्षणभर थांबला. या कॉलेजमध्ये शिकायची खूप इच्छा होती म्हणून इथे ॲडमिशन घेतले होते. पण बहुतेक माझ्या नशिबात इथे शिकणे नाहीच असे दिसते. त्याच्या त्या निर्णयावर ती चमकली. पण तू का कॉलेज सोडतो आहेस? कारण तुला माहीत आहे. असो, आत्ता मी माझा निर्णय बदलणार नाही. मी एवढंच सांगायला आलो आहे की आत्ता तुला कॉलेजला यायला काही हरकत नाही. आणि 2-4 दिवसात मी एक सस्पेंड पार्टी देणार आहे आणि त्यावेळी तुला यायचे आहे. तेवढ्यात आई चहा घेऊन आली. त्याला चहा देऊन ती तिथेच शशांकबरोबर गप्पा मारत बसली. शशांक, तू हिच्याबरोबर आहेस का? नाही आई, मी 1 वर्ष ज्युनियर आहे. अच्छा, मला वाटले की तू हिच्याबरोबर आहेस की काय. आणि महेशला कसा ओळखतोस? तो सायन्सला मला सिनियर आहे. काही प्रॉब्लेम असेल तर काही नोट्स वगैरे त्यासाठी मला भेटायचो. अशी त्याची आणि माझी ओळख झाली. चांगला अभ्यास करा रे. पुढे त्याचाच तुम्हाला फायदा होईल. मी आत्ता कॉलेज सोडतोय. माझ्या गावी जातोय. तिथेच ॲडमिशन घेईन. का रे? आई चमकली. इथे काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम नाही. पण घरचे एवढ्या लांब पाठवायला आधीपासूनच तयार नव्हते. पण मीच हट्टाने इथे आलो आणि आत्ता त्याचा पश्चाताप होतोय मला. माधवीकडे एक नजर टाकत तो सावकाशपणे म्हणाला, म्हणजे? आता मला त्यांची खूप आठवण येते त्यामुळे मी परत जातोय. आधी कधी त्यांच्यापासून लांब राहिलो नाही ना म्हणून. असं? अगं बाई, गॅसवर दूध ठेवले आहे. आईला अचानक आठवले आणि ती घाईघाईने उठली. मला माहीत आहे तू घरची आठवण येते म्हणून जात नाहीस. माधवी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. बरोबर आहे. वर्षा काल मला म्हणाली, आता तू ऐकणार नाहीस मग माझ्यापुढे दुसरा काही मार्गच राहिला नाही. नको ना रे जाऊ. तू गेलास तर मला शेवटपर्यंत गिल्टी फील होत राहील. आता ती वेळ निघून गेली आणि इथे राहिलो तर परत परत हीच वेळ येत राहील. त्यापेक्षा नकोच. आता माझा निर्णय झाला आहे. उद्या मी वडिलांना फोन करून सांगतो. ते तिकडे ॲडमिशनचं बघतील. त्यांचे वजन बघता ते काही फार अवघड नाही. प्लीज शशांक, असे नको करू. तिने पटकन त्याचा हात पकडला. तू आत्ता बोलशील तशीच मी वागेन. यापुढे मी कधीही तुला पुन्हा त्रास देणार नाही. उद्यापासून कॉलेजला पण येते. पण तू जाऊ नकोस. माझे काय आहे? आर्ट्स साईड आहे. पण तू स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. शशांक शांतपणे तिच्याकडे पाहत होता. उद्यापासून रोज कॉलेजला येशील? हो. नीट शहाण्यासारखी वागशील? तुझी शपथ. ती सिरियसली म्हणाली. म्हणजे परत मलाच पणाला लावलेस? तो हसत म्हणाला. त्यावर ती चिडली. तू असा मलाच माझ्या बोलण्यात पकडू नकोस. जा, मला तुझ्याशी बोलायचं नाही. बरं सॉरी. उद्या तयार राहा. मी तुला कॉलेजला न्यायला येतोय. काय? हो. आता तू एवढे सगळे करणार आहेस तर मी तुझ्यासाठी एवढे नक्की करू शकतो. तो ओठाच्या कडेवर हसत म्हणाला आणि ती पण लाजली. चल, आता मी निघतो. तिने मान हलवून त्याला संमती दिली आणि आईचा निरोप घेऊन तो परत निघाला. आज माधवी जाम खुश झाली. त्याने कॉलेज सोडण्याचे रद्द केले आणि तो तिला उद्या न्यायला येणार आहे. या गोष्टीचा आनंद तिच्या सगळ्या हालचालीत दिसत होता. तिला घरी सोडून शशांक आपल्या घरी निघून गेला. आज माधवी खूप खुश होती. आज शशांकने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. तिचे प्रेम अखेर त्याने मान्य केले होते आणि तितक्याच उत्कंठेने तो पण तिच्यावर प्रेम करत होता. त्याच्या स्पर्शात असलेला आपलेपणा, ममत्व तिला भावून गेले होते. आता स्वर्ग तिला 2 बोटे बाकी राहिला होता. रात्री ती त्याला फोन करत होती पण त्याचा फोन काही लागला नाही. तिला झोप येत नव्हती. ती परत त्याला फोन करत होती पण रात्री त्याचा फोन काही लागला नाही. असे का व्हावे? त्याचा फोन लागत नाही असे कधी होत नाही, मग आजच असे का व्हावे? शेवटी तिने कंटाळून फोन ठेवून दिला. त्या रात्री ती त्याच्याच विचारात दंग होती. त्यामुळे तिला स्वप्ने पण त्याचीच पडत होती. सकाळी उठल्या उठल्या तिने सगळ्यात आधी त्याला फोन लावला. मग आत्ताही फोन लागत नव्हता. आत्ता मात्र तिला काळजी वाटू लागली. वेगवेगळ्या पद्धतीने ती विचार करत होती. पण काय घडले असावे याचा तिला अंदाज बांधता येत नव्हता. शेवटी त्याच्या घरीच जाऊ म्हणून ती पटकन तयारी करू लागली. शेवटी तासाभरात ती त्याच्या घरी पोहोचली तर दारावर टाळे होते. ती हताश होऊन त्या टाळ्याकडे पाहत होती. तेवढ्यात बाजूच्या काकू तिथून जात होत्या. काय गं, कसला विचार करतेस? त्यांनी तिला विचारले. माधवीचे त्याच्याकडे नेहमी येणे जाणे असल्यामुळे त्या तिला ओळखत होत्या. शशांक काकू, फोन पण लागत नाही म्हणून बघायला घरी आले तर घराला पण टाळे आहे. अगं, तो कालपासून घरीच आला नाही. असं कसं होईल? माझ्या घरी सोडून तो घरीच निघाला होता. असेल, पण तो घरी आला नाही हे नक्की. त्याच्या बाईकचा आवाज मला चटकन कळतो आणि काल तो सकाळी गेलाय तेव्हापासून काही घरी आलेला नाही, काकू म्हणाल्या आणि आता ती विचार करायला लागली. मग हा गेला तरी कुठे?
गावाला? पण गावाला जायचे असते तर मला सांगून गेला असता, फोन लागला असता. छे, गावाला गेला नसेल, मग कुठे गेला? ती परत परत त्याला फोन लावत होती, पण अजूनही त्याचा फोन लागत नव्हता. शेवटी ती हताश होऊन घरी आली. तिचा मूड पूर्णपणे खराब झाला होता. काही करण्याची इच्छा नव्हती. त्या दिवशी त्याचा काही पत्ता लागला नाही. रात्री पण ती फोन करत होती, पण फोन लागला नाही. दुसऱ्या दिवशी ती उठली. तिने मोबाईल पाहिला, कोणताही मिस कॉल नव्हता. ती वैतागून बाहेर आली. आई किचनमध्ये काम करत होती. माधवीला बघून आई तिच्याजवळ आली. अगं, परवा शशांकचा ॲक्सिडेंट झाला, तुला माहीत नाही काय? काय? माधवी चमकली. हो, काल रात्री महेशला काही मित्राचा फोन आला होता. तो रात्रीच हॉस्पिटलला गेलाय. अगं, मग मला रात्रीच सांगायचे ना. काय झाले? ठीक आहे ना तो? जास्त लागले आहे का त्याला? ती आत्ता रडवेली झाली होती. आई तिची अवस्था बघून मनातल्या मनात विचार करू लागली. रडू नकोस, जास्त लागले नाही, थोडं खरचटलं आहे आणि त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. आता प्लास्टर घातले आहे. आता ठीक आहे. कोणत्या हॉस्पिटलला आहे तो? मला गेले पाहिजे. अगं, मला पण एवढे माहीत नाही. भाई येईल, त्याला मग विचार, आईने सांगितले. पण तिला कुठला धीर होता. तिने पटकन भाईला फोन लावला आणि त्याच्याकडून हॉस्पिटलचा पत्ता मिळवला आणि पटकन आपले आवरून ती धावतच त्याला भेटायला निघाली. ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली तर शशांक पायाला प्लास्टर करून पडला होता. काय रे, हे कसं काय झाले? तिने काळजीच्या स्वरात विचारले. त्याच्या रूममध्ये कोणी नव्हते. रात्री काही मित्र होते तिथे, पण आत्ता सगळे काही वेळासाठी अंघोळ वगैरे करायला घरी गेले होते. तुला सोडून घरी चाललो होतो. अचानक एक म्हातारा माणूस बाईक समोर आला. त्यामुळे अचानक ब्रेक मारावा लागला. बाईक स्किड झाली आणि बाईक आणि डिवायडरमध्ये पाय सापडला. मी परवा रात्रीपासून तुला फोन करते आहे. तुझा फोन पण बंद लागतो आहे. बंदच लागणार ना. बाईकवरून पडलो तेव्हा मोबाईल पण आपटला, त्यामुळे मोबाईल पण बंद झाला होता. मग तुला इथे कोणी आणले? रस्त्यावरील आजूबाजूच्या लोकांनी मला हॉस्पिटलला दाखल केले. एकाचा नंबर पाठ होता, त्याला फोन करून कल्पना दिली. मग त्याने बाईक गॅरेजला टाकली आणि काही मित्रांना बोलावून घेतले. काल रात्री माझे सिम कार्ड एका मित्राच्या मोबाईलमध्ये टाकून घरच्यांना फोन केला. आज ते येत आहेत. काल महेश होता रात्री इथे. तो तुला काही बोलला नाही? नाही, कदाचित घाईत मला सांगायला विसरला असेल. बरं झाले तू आलीस ते. मला कळले तशी मी धावतच आली. मी परवापासून तुला शोधते. घरी जाऊन आलो. बाजूच्या काकू म्हणाल्याच की तू घरी आलाच नाहीस. मला कळेना की अचानक तू गेलास कुठे. तिचे ते डोळे पाणावलेले डोळे होते. त्याचा हात तिने घट्ट आपल्या हातात पकडला होता. अगं, फार काही झालेले नाही. 2 महिन्यात मी पहिल्यासारखा धावायला लागेन, काळजी करू नकोस. त्यानंतर दोघे भरपूर वेळ गप्पा मारत होते. साधारण 12च्या सुमारास 2 बायका आणि एक मुलगी त्याला बघायला आली. त्या स्त्रियांना बघूनच कळत होते की त्या खानदानी स्त्रिया होत्या. दोघींच्या अंगावर खूप दागिने होते. पदर डोक्यावर होता. कपाळावर ठसठशीत कुंकू लावले होते. अरे शशांक, कसं झालं रे? त्यातल्या बाईने त्याच्याजवळ बसत अगदी काळजीने त्याला विचारले. ती बहुतेक त्याची आई असावी असा माधवीने अंदाज घेतला. काकी, गाडी घसरली आणि पडलो. अहो, किती लागले आहे? तरी तुला नेहमी सांगते की गाडी हळू चालव, दुसरी बाई म्हणाली. आई, तुझी काळजी मला समजते, पण अचानक एक माणूस समोर आला, त्याला तरी मी काय करणार? शशांक स्पष्टीकरण देत होता. त्यानंतर त्या दोघी बराच वेळ बोलत होत्या. थोड्या वेळाने त्यांचे लक्ष माधवीकडे गेले. ही कोण? माझी मैत्रीण आहे, कॉलेजला सोबत शिकतो. मला बघायला आली होती. नमस्कार आई, माधवी म्हणाली. खुश राहा पोरी, दोघी म्हणाल्या आणि त्यानंतर त्यांचे शशांकबरोबर बोलणे चालू झाले आणि त्यांच्याबरोबर आलेली मुलगी माधवीबरोबर गप्पा मारत होती. ती शशांकच्या काकाची मुलगी होती, स्नेहा. दोघीचं चांगलं जमलं होतं. ती पण चांगली हुशार होती. 12वीत चांगले मार्क मिळाले होते तिला. पण बिचारीला पुढे काही शिकता आले नाही, कारण घरी सगळे जुन्या वळणाचे. इकडे शशांकची आई त्याला आता इथे ठेवायला तयार नव्हती. ती त्याला गावी घेऊन जायला निघाली. सुट्टी पण लागली असल्याने त्यालाही काही बोलता येत नव्हते. ते ऐकून माधवी मनातून नाराज झाली. तो जर गावी गेला तर मला भेटता येणार नव्हते. शेवटी डॉक्टरांशी सल्ला मसलत करून दुसऱ्या दिवशी शशांकला गावी घेऊन जायचे ठरले आणि त्याच्या बाबाच्या पण तशा सूचना होत्या. मग त्याचा पण नाईलाज होता. दुसऱ्या दिवशी ते सगळे गावी निघून गेले. माधवी त्याच्या फोनची वाट बघत राहिली. आता त्याच्याशी संपर्क करण्याचा एक मात्र तोच मार्ग होता. पण 4 दिवस झाले तरी त्याचा फोन काही आला नाही. ती फोन करत होती तर त्याचा फोन अजून पण लागत नव्हता. त्या रात्री ती आपल्याच विचारात हरवून बसली होती आणि तिचा फोन वाजू लागला. कोणता तरी अनोन नंबर होता म्हणून तिने तिकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा परत परत फोन वाजू लागला तेव्हा तिने काहीशा वैतागाने कॉल रिसीव्ह केला. हॅलो. आणि त्याचा आवाज ऐकून तिला आनंद झाला आणि क्षणात त्याने 4 दिवस फोन केला नाही हे पण लक्षात आले म्हणून राग पण आला. आज आठवण आली
काय माझी आठवण तर रोज येत होती, पण कोणी ना कोणी असायचे सोबत, त्यामुळे फोन करायलाच मिळत नव्हता. आणि हा कोणाचा नंबर आहे? हा स्नेहाचा नंबर आहे. सेव्ह कर. मी नवीन मोबाईल घेईपर्यंत याच मोबाईलवरून बोलीन तुझ्याशी. राग आलाय का? त्याने हसत विचारले. तुला काय त्याचे? मला काय त्याचे? बरोबर आहे. तिथे होतो तोपर्यंत माझ्याशिवाय तुझे पान हलत नव्हते. आत्ता काय मी बिचारा लंगडा जागेवर पडलो तर? शशांक मुद्दाम तिची फिरकी घेत म्हणाला. तू उगाचच काही बोलू नकोस, नाहीतर तुझा गळा दाबीन तिथे येऊन. हो का? मग येच बघू तरी. बस झाले हां, ती रागाने म्हणाली. कशी आहे तब्येत? लवकर बरा हो आणि इकडे ये. तू नाहीस तर मला पण खूप कंटाळा येतो इथे. आणि माझी पण काय वेगळी अवस्था आहे का? कधी एकदा बरा होतोय आणि परत येतोय असे मला झाले आहे. त्याच्या त्या बोलण्याने तिचा चेहरा लाजेने लाल झाला. त्यानंतर दोघे कितीतरी वेळ बोलत होते. जेव्हा त्याने फोन ठेवला तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते आणि त्यानंतर रोजच रात्री त्यांच्यात बोलणे होऊ लागले. रात्री बोलण्यासाठी दोघेही मोबाईल पूर्ण चार्ज करून ठेवत. असाच 1 महिना गेला. दोघांनाही एकमेकांची खूप आठवण येत होती. पण करणार काय? तुम्ही सगळे माझ्या गावी या. त्या रात्री बोलता बोलता तो अचानक म्हणाला. आम्ही म्हणजे कोण? अगं आम्ही म्हणजे आपले जवळचे मित्र-मैत्रिणी. 4 दिवस इकडे या. म्हणजे फिरण्यासारखे पण होईल आणि मला तुला बघता पण येईल. आई-बाबा पाठवणार नाहीत असं? तो पण विचारात पडला. बरं बघू, तो पुढे म्हणाला. दुसऱ्या दिवशी महेश तिच्या रूममध्ये आला. शशांकने आपल्याला सगळ्यांना त्याच्या गावी बोलवले आहे 4 दिवसासाठी. मला आज त्याचा फोन आला होता. अय्या खरंच? ती खुश झाली. शशांकची ही आयडिया मस्तच होती. सोबत महेश असेल तर तिचे आई-बाबा काही कळकळ न करता तिला पाठवणार होती. बाई, आपण जाऊया ना. मला पण इथे खूप बोर झाले आहे. ती त्याला मस्का लावत म्हणाली. ए नाही हां, आमचा आधीच प्रोग्राम ठरला आहे. आम्ही चौघे मित्र सगळे ताबडतोब जातोय. मी तसे त्याला सांगितले पण आहे. महेश तिची बोलणे झटकत लागलीच म्हणाला. अरे असे काय करतोस भाई? जाऊया ना. आपण तिथून आलत की मग ताडोबाला जा ना. अजिबात नाही. सगळे आधीच ठरले आहे. तिकिटे काढून झाली. तो ठाम म्हणाला. तसा तिचा चेहरा पडला. ती हिरमुसली झाली. पण भाई लक्षपूर्वक आपल्या चेहऱ्याकडे बघतोय हे तिला माहीतच नव्हते. तू कशाला एवढी नाचतेस त्याच्या गावी जायला? अचानक त्याने विचारले. आता तो एकटाच तिथे आहे. कोणी मित्रमंडळी जवळ नाही म्हणून कंटाळला आहे. म्हणून तो बोलवत असेल तर आपण जायला नको का? त्या निमित्ताने त्याच्या तब्येतीची विचारपूस केल्यासारखी पण होईल. म्हणजे तुमच्यात बोलणे चालू आहे तर? बाईने डोळे बारीक करत तिच्यावर नजर रोखत विचारले. त्याने अचूक अंदाज लावला असल्यामुळे आता नाही पण म्हणता येणार नव्हते. तिने हलकेच मान हलवली. ठीक आहे, जाऊया आपण. शेवटी तो म्हणाला आणि तिला अत्यानंद झाला. भाई, यू आर ग्रेट. तिने सरळ महेशला मिठीच मारली. पण मला माहीत आहे माधवी, सध्या तुमच्यात चांगलीच गुळपीट जमते इथे. म्हणून मी माझा प्रोग्राम कॅन्सल करून तुझ्याबरोबर येतोय. आई बाबा तुला एकटीला काही पाठवणार नाहीत. तो हसत म्हणाला. असं काही नाही. एक मित्र म्हणून तो खूप चांगला आहे. बस एवढेच. हो का? बरं तुझ्या खास मैत्रिणीला पण घे बरोबर. वर्षा. हो, नाहीतर तू एकटी बोर होशील. बरं कधी निघायचे आहे? उद्याच. शशांक आपल्यासाठी गाडी पाठवतोय. सगळे आपल्या इथेच येणार आहेत. आई बाबांना सांगून झाले आहे. म्हणजे सगळे अगोदरच ठरले होते. फक्त मला त्रास देण्यासाठी तू मी बाहेर जातोय सांगत होतास? तिने चिडून विचारले. असे काही नाही. मी जाणारच होतो पण ऐनवेळी तिकीट मिळाली नाहीत आणि त्याच वेळी शशांकचा फोन आला. त्याने एवढी गयावया केली की नाही बोलताच आले नाही. आता जास्त प्रश्न विचारत बसू नकोस. पटकन सामान भरायला घे. पहाटे गाडी येणार आहे. असे म्हणून हसत महेश तिच्या रूममध्ये बाहेर पडला. ती जाम खुश होती. एखाद्या महिन्यानंतर ती शशांकला भेटणार होती. त्यात त्याने सरळ महेशला फोन करून परस्पर तिची अडचण पण सोडवून टाकली होती. कधी एकदा त्याला बघते आहे असे तिला झाले होते. दुसऱ्या दिवशी 5 जण पहाटे शशांकच्या गावी जायला निघाले. महेश, आपली 2 मित्र आणि माधवी आणि वर्षा असे ते 5 जण निघाले होते. ड्रायव्हरने पहाटे गाडी आणली होती. तो रात्रीचा गावावरून निघाला होता. पहाटे पहाटे तो मुंबईला पोहोचला तेव्हा 3 वाजले होते. त्याने गाडीतच 3-4 तास झोप काढली आणि मग सगळ्यांना घेऊन परत गावी निघाला. दुपारी सगळे शशांकच्या घरी पोहोचले. घरी कसले, मोठी प्रशस्त जुनी हवेलीच होती ती. त्या सगळ्यांच्या स्वागताला स्वतः शशांक व्हीलचेअरवर त्यांना समोर आला. माधवीला बघताच त्याची कळी खुलली. सगळ्यांबरोबर गप्पा मारत असला तरी त्याचे लक्ष तिच्यावरच होते. ती पण सगळ्यांची नजर चुकवत अधूनमधून त्याच्याकडे पाहत होती. मुलींची आणि मुलांची सोय वेगवेगळ्या रूममध्ये करण्यात आली होती. हातपाय धुवून सगळे जेवायला बसले. गप्पा मारत त्यांची जेवणे चालू होती. शशांकची आई तिला ओळखत होती. हॉस्पिटलमध्ये त्यांची ओळख झाली होती. इतरांशी मात्र त्यांची आज ओळख झाली. संध्याकाळी शशांकचे बाबा आले. उंच, धिप्पाड आणि भारदस्त व्यक्तिमत्व असलेला तो माणूस
भारदस्त आकडेबाज मिशा बाळगून होता. त्यांच्या येण्याने घरात न बोलता एक शिस्त आली. त्यांच्या येण्याआधी हसत खेळत गप्पा मारणाऱ्या सगळ्या स्त्रिया आता चिडीचूप झाल्या होत्या. गडी माणसे कामात असल्याचे दाखवू लागले. एकूण त्यांचे या घरावर आणि आजूबाजूच्या भागावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे दिसून येत होते. आले का पाहुणे? त्यांनी आल्या आल्या सगळ्या पाहुण्यांवर नजर टाकत विचारले. त्यात वर्षाने घातलेल्या टाईट जीन्सकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावर नापसंतीची छटा चमकली. पण ते पाहुणे असल्याने ते काही बोलले नाहीत. एवढा शिष्टाचार त्यांना माहीत असावा. या पाहुणे बसा. कसा झाला प्रवास? त्यांनी आपल्या कठोर आवाजात विचारले. त्यांचा आवाजच असा होता की त्यांनी अगदी सहज जरी विचारले तरी समोरील माणूस गर्भगळीत व्हावा. छान झाला. दुपारीच पोहोचलो. महेशने पुढाकार घेत त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. बरं झालं तुम्ही सगळे आलात. आमचे शशांकराव खूप कंटाळले होते. त्यांचे काय वर्षभर शहरी वातावरणात राहिले ना. आता इथे कंटाळा येणारच. तुमची ओळख करून घ्यायची राहिलीच. मी महेश. हा आकाश आणि हा साहिल. हे दोघे शशांकबरोबर शिकतात. मी सिनियर आहे, लास्ट इयरला. ही माधवी माझी बहीण आणि ही वर्षा. दोघी आर्ट्स करतात. वा छान. आत्ता आल्यासारखे 4-8 दिवस राहा. आमचे गाव बघा. मस्त फिरा आणि नदीवर पोहायला जा. बरं बाबा, महेश म्हणाला. हे मात्र महेशराव छान आहे. चांगले संस्कार केले तुमच्या आईवडिलांनी. मोठ्यांशी कसे बोलावे, कसे वागावे याचे चांगले ज्ञान आहे तुम्हाला. छान छान. अहो ऐकलं का? शशांकच्या बाबांनी आता स्वयंपाकघराकडे बघत आवाज दिला. त्याबरोबर शशांकची आई स्वयंपाकघराच्या दाराजवळ आली. आता 4 दिवस आम्हीही सुट्टी घेतोय. आपण सगळे मिळून मस्त वावरात जाऊ. जेवण वगैरे तिकडेच करू. अहो तुम्ही अशा दारात काय उभ्या? या अशा समोर या. ही काय मुलेच आहेत आपल्या शशांकसारखी. त्यांच्यासमोर यायला काही हरकत नाही, ते म्हणाले. तसे घरातील सगळे चकित झाले. बाबाच्यात एकदम बदल कसा काय झाला या गोष्टीचा सगळे विचार करत होते. आई बाहेर येऊन त्या सगळ्यांबरोबर बसल्या. उद्या वावरात जाऊ. सगळ्यांना तयारी करायला सांगा. जेवण पण तिथेच करू. त्यावर आईने मान डोलावली.